नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे। हे बघा, आज थोडी उघड पडली, आज ऊन पडले, थोडं रान हडकले वाटाले। एका दिवसामध्ये लई पाय जाय नाही गेली। याच ओळीमध्ये तण झालेलं आहे। या ओळीच्या कडेला पाणी साचलेलं आहे, म्हणून आम्ही या ओळीत आल्या नाही निंदायला। बघा, आज थोडं निंदून घ्यावं म्हणलं, निंदण चालू आहे। बघा, एवढं मोठं तण झालंय पावसामुळे चालू आहे। बघा, पावसामुळे यायला जमलं नाही इकडं या वळीमध्ये। वांग्याचे पण झाड असे झाले पावसामुळे। जास्त पाऊस पडल्यामुळं पिकाला कमजोरी आली, तणाला ताकद आली असंच म्हणावं लागेल ना। तणकट मात्र जास्त वाढलं, जास्त प्रमाणात पिकं थोडे कमजोर झाले। गांजरी गवताला फूल आलं बघा। एवढं तण होऊ देत नव्हते मी, पण पावसामुळे सुगरू दिलं नाही। दुसरी कामं निघत राहिले। या इकल्या ओळीमध्ये यायला जमलं नाही, पायलाही जाऊ लागले। याला कोळपं सुद्धा लागलं नाही। या ओळीला कोळपं आलं, इकल्या ओळीमध्ये आलंच नाही। लागणच गेले, बैलाची एवढाले पाय जाऊ लागले, त्याच्यामुळे याच्यात लई तण आहे। बघा किती मोठं झालं बघा तण। हे बघा, कापूस छोटा, तण मोठं। एवढं होऊ देत नव्हते आम्ही तण, पण यायलाच जमलं नाही या शेतामध्ये, या वळीमध्ये। नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे। नवीन कोणी असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज। हे बघा, आता निंदन चालू आहे। बघा किती तण झालं बघा। छोटे छोटेच गांजरी गवताचे झाडं आहेत, पण त्याला फूल आले। बघा, इथे मिरच्या हातात थोड्या लावलेल्या, चुका झालेल्या जागी निंदन चालू आहे। बघा, आता येतील की नाही की आता ही मिरच्या, आता हे हिवाळ्यातच येतील। बघा, छोट्या छोट्या झाडाला फुल आले। काय कमजोर होऊन गेले झाडं, याची वाढ झाली नाही पावसामुळं। आता काय 4-4 मिरच्या लागतात, झालं काय याचं जीवन। जेवण झालं आत्ता दुपारचं, आता चालू आहे बघा निंदन। आता उघडलं, आता आज ऊन पडलं, अशीच उघड दिली तर सगळं निंदन होऊन जाते। या पिकाला तरी वल्लच आहे रान, अशा प्रकारे निंदन चालू आहे बघा आमचं। चला मग, बाय यूट्यूब फॅमिली, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। बाय।